नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती. तर पहा, 3 मार्चला म्हणजे 2 दिवसांनी एक भयंकर अत्यंत मोठा खग्रास चंद्रग्रहण येणार आहे. चंद्र पूर्णपणे रक्ताळलेला म्हणजेच ब्लड मून असं देखील म्हणतात आणि यावेळी चुकूनसुद्धा काही चुकीचे केले तर आयुष्यात खूप मोठे उलथापालथ होऊ शकते. पण काळजी करू नका, मी तुम्हाला सांगणार आहे या 3 गोष्टी ज्या ग्रहणाच्या रात्री आपल्याला अजिबात करायच्या नाहीयेत. आणि जर तुम्ही या चुका केल्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे, तुमची लाईफ चेंज करू शकते. तर बघा मंडळी, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर आता उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. 3 मार्च 2026 मध्ये चंद्रग्रहणाच्या दिवशी जीव गेला तरीही चालेल, पण चुकून सुद्धा ही 3 कामे तुम्ही करू नका. अन्यथा चंद्रदेव आणि राहू केतू तुमच्यावरती नाराज होतील. घरात दारिद्र्य आणि गरिबी यायला चालू होईल. संपूर्ण घर कंगालीवरती येऊन थांबेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पूर्ण पहा. नंतर असं म्हणू नका की व्हिडिओमध्ये काही सांगितलं नव्हतं. बघा मंडळी, पूज्य गुरुजींनी त्यांच्या अलीकडील ज्योतिष कथेत सांगितलेलं आहे की येणाऱ्या 3 मार्च 2026च्या चंद्रग्रहण आणि होलिका दहनाच्या दिवशी चुकून सुद्धा स्त्रिया आणि पुरुषांनी ही 3 कामे करू नका. पहा मंडळी, या वर्षीचे चंद्रग्रहण अत्यंत श्रेष्ठ, शुभ आणि त्याचबरोबर संवेदनशील योग घेऊन येत आहे. विशेष असे काही खगोलीय योग तयार होत आहेत, त्यांचा आपल्या भाग्यावरती आणि मनोवृत्तीवरती खोल परिणाम होईल. 3 मार्च 2026 रोजी होणारे हे चंद्रग्रहण अत्यंत विशेष आहे. त्या दिवशी शिवयोग, धनयोग, नक्षत्रयोग, अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत आहे. या वेळेचे चंद्रग्रहण अधिक खास आहे, कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून स्वरूपात भारतात दिसणार आहे. वैज्ञानिक सांगतात की जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते, तेव्हा सूर्याचा लाल किरणा पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रावरती पडतात. त्यामुळे चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. बघा मंडळी, कल्पना करा, रात्रीच्या काळोख्या आकाशात तेजस्वी लाल चंद्र. हे दृश्य आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असेल. याच दिवशी फाल्गुन पौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मानुसार पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करण्यासाठी येतात आणि आपल्या भक्तांवरती कृपा करतात. याच दिवशी होलिका दहन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. वेद पुराणानुसार अशी होळी आणि चंद्रग्रहणाचा योग तब्बल 152 वर्षांनंतरच आलेला आहे. या दिवशी केलेली पूजा, साधना आणि क्रिया कधीही व्यर्थ जात नाहीत. या दिवशी काही उपाय करून आपण जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या, अडचणी यापासून मुक्त होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही कामे करण्यास पूर्णपणे वर्ज्य आहे. कोणतीही स्त्री किंवा पुरुष जर अज्ञानाने किंवा माहितीशिवाय यापैकी कोणतेही काम केले तर चंद्रदेव आणि ग्रहणाचे नकारात्मक दशेमुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराश राहावं लागेल, सहन करावे लागेल. बघा, म्हणून आपण सर्वांनी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. अर्धवट पाहू नका. अनेक लोक व्हिडिओमध्येच सोडतात आणि असे लोक आयुष्यात यशस्वी होत नाहीत, त्यांना कधीही यश मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका. जर आपण चंद्रदेव आणि भगवान शिवांचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असं लिहायला विसरू नका. बघा मंडळी, पूज्य गुरुजी सांगतात की आपल्या हिंदू धर्मात चंद्रग्रहणाला मोठे महत्त्व दिले जाते. हा दिवस आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रहणाच्या दिवशी प्रभावात केलेले साधना, कर्म अनेक पटीने फळ देते, तर निष्काळजीपणा मोठा दंड देऊ शकतो. स्कंद पुराण आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा काळ देवशक्तीवर परिणाम करतो. बघा, धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्रावर राहू केतूची छाया पडते, ज्यामुळे नकारात्मक प्रभाव निर्माण होतात. जर कोणीही या दिवशी निषिद्ध काम केले तर शुभता त्यांच्या दारातून परत जाऊ शकते. बघा, विशेषतः गृहिणी आणि घरातील ज्येष्ठांनी याची काळजी घ्यावी, अन्यथा घरात भीषण दारिद्र्यता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार 3 मार्चला लागणारे हे महाचंद्रग्रहण 152 वर्षांनंतर आलेले आहे, कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून ते ब्लड मून स्वरूपात असेल.
या काळात चंद्र रक्तासारखा लाल दिसेल आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव उंच स्तरावरती असेल. त्यामुळे हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. यावेळी अनेक वर्षांनंतर असा दुर्मिळ संयोग तयार झालेला आहे. या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष ग्रहयोग तयार होत आहेत, ज्यामध्ये धनप्राप्ती योगही आहे. या दिवशी एक साधा उपाय करून आपण योगाचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या जीवनातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्त होऊ शकतो. तसेच या दिवशी कोणते रामबाण उपाय करावेत ज्यामुळे 101% लाभ मिळू शकेल आणि या 5 चुका टाळण्याने 7 जन्मांची कठीणाई टाळता येईल, याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच या दिवशी अशी एक वस्तू आहे जी कोणीही खाईल त्याच्या घरात सकारात्मकता, सौभाग्य येऊ शकते. तर पहा मंडळी, आजचा हा व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक ठरणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. व्हिडिओ पूर्ण पहा, लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. चला तर मंडळी, सर्वप्रथम जाणून घेऊया की हे चंद्रग्रहण भारतात किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल. याचा सूतककाळ किती असेल आणि भारतातील कोणत्या राज्यात ते दिसणार आहे. बघा मंडळी, हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल जे भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात दिसणार आहे, ज्याला ब्लड मून असं देखील म्हटलं जातं. ते दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 समाप्त होणार आहे. याचा सूतककाळ 9 तास आधी म्हणजेच सकाळी 6:20 पासून सुरू होईल. भारतामध्ये ते मुख्यत्वे ईशान्येकडील राज्यामध्ये जसे की आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि पश्चिम बंगाल इथे स्पष्टपणे दिसेल. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि जयपूर यासारख्या इतर भागांमध्ये हे सायंकाळच्या सुमारास सूर्यास्ताच्या आसपास अंशिक स्वरूपात दिसेल. हे ब्लड मून असेल. पूर्व-उत्तर भारतात विशेषतः कोलकाता येथे याचे उत्तम दर्शन होईल. याशिवाय दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनौ, बघा पटना, बेंगलोर, चेन्नई आणि कोलकाता येथे अंशिक ग्रहण दिसेल. खगोलशास्त्रानुसार हे पूर्ण चंद्रग्रहण असून याला ब्लड मून म्हटले जाते. म्हणजेच त्यावेळी चंद्र पूर्णपणे लाल रंगात दिसेल आणि हे ग्रहण भारतात दिसेल. त्यामुळे याचा सूतक काळही मान्य असेल आणि सर्व नियम लागू होतील. बघा मंडळी, आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा आणि बघा आता जाणून घेऊया की चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत. सर्वप्रथम ही एक गोष्ट समजून घ्या की चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 5:06 पासून सुरू होईल. त्यानंतर जर तुमच्या घरात गर्भवती महिला असेल तर तिने चुकून सुद्धा घराबाहेर जाऊ नये. दुपारी 3:20 बघा चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर घरातील गर्भवती महिलेने विशेषतः लक्ष द्यावे की चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नयेत, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम गर्भवती बाळावरती होऊ शकतो. जर तुम्ही महिला असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्यावरही तेल लावू नका, अन्यथा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहाची पीडा सहन करावी लागू शकते. त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाहीये. चुकून सुद्धा आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्श देखील करू नका, अन्यथा तुम्हाला विविध दोषांना सामना करावा लागू शकतो. जसे की शनी दोष, मंगळ दोष, राहू दोष इत्यादी नवग्रहांची पीडा सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचे कोणीही व्यक्ती असू द्या, सदस्य असू द्या, विशेषतः काळजी घ्यायची आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला स्पर्श सुद्धा करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे जसे की सूतक काळ सुरू होईल तसे पैसे देणे घेणे टाळा. जर तुम्ही व्यापारी असाल तरी सुद्धा सूतक काळानंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरती होऊ शकतो, तुमच्या व्यवसायावरही होऊ शकतो, व्यवसाय कोलमडू शकतो. त्यामुळे याच्याकडे विशेषतः लक्ष द्या. चौथी गोष्ट, चंद्रग्रहण लागल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे. ब्रह्मचर्याचे पालन जरूर करावे. त्यानंतर बघा सूतक काळ सुरू झाल्यानंतर पती-पत्नीने भांडण करू नये.
जर तुम्ही या दिवशी घरात वादविवाद केले तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होऊ शकतो. देवी देवता तुमचे घर कायमचे सोडून जाऊ शकतात. घरातील बरकत नष्ट होईल. संपूर्ण वर्षभर तुम्हाला गरिबीची समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकून सुद्धा तामसिक अन्न जसे की मांस, मासे, अंडी याचे सेवन करू नका. जर तुम्ही नशायुक्त पदार्थाचे सेवन करत असाल तर ते 3 मार्चच्या संपूर्ण दिवशी अशा वस्तूंना हातही लावू नका. अन्यथा चंद्रग्रहणाचा परिणाम तुमच्या जीवावर असा होईल की त्यानंतर तुम्ही आयुष्यात जे काही निर्णय घ्याल त्यातून तुम्हालाच नुकसान होईल. बघा मंडळी, अनेक लोक मंगळवारी केस कापतात. तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकून सुद्धा केस कापू नका आणि नखे सुद्धा कापू नका. चंद्रग्रहणाच्या दिवशी केस आणि नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीवर कर्जाचे ओझे वाढते असं म्हटलं जातं. पहा मंडळी, या दिवशी चुकून सुद्धा घराच्या मुख्य दरवाजावर चप्पल जोडी ठेवू नका. जसे की घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश त्यावरती चुकून सुद्धा पडणार नाही. शास्त्रामध्ये आणि वेद पुराणामध्ये लिहिलेलं आहे की जो व्यक्ती ग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पल जोडे ठेवतो त्याच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो. त्या घरातील बरकत पूर्णपणे थांबते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून वेद पुराणामध्ये सांगितलेलं आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रप्रकाश घरातील झाडूवर पडू नये. आता आपण जाणून घेऊया की त्या उपायांविषयी जे काही ग्रहणाच्या काळात केल्यास तुमच्या जीवनात धन, नशीब आणि वैभवाचे दरवाजे उघडतील. पहिला उपाय, घरात धनाच्या आगमनासाठी महाउपाय. बघा मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की या चंद्रग्रहणानंतर तुमच्या घरात धन प्राप्ती वाढावी आणि येणाऱ्या पैशाचे वाढ व्हावी तर तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी एक पितळाची वाटी घ्या, त्यात गंगाजल भरा आणि त्या गंगाजलामध्ये तुम्हाला ₹1 नाणे टाकायचे आहे. त्यानंतर चंद्रग्रहण 3:20 सुरू होण्यापूर्वी ती वाटी तुम्हाला घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. पुढील दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी 4 मार्चच्या सकाळी स्नान करून ती वाटी खाली आणा. गंगाजलात ठेवलेले ते नाणे तुमच्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवा. जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. फक्त हा उपाय तुम्ही या चंद्रग्रहणाच्या दिवशी करा. त्यानंतर बघा, या दिवशी फाल्गुन पौर्णिमा ही आहे आणि असं मानलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करतात. हा उपाय केल्यानंतर ते नाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनते आणि घरात धन आकर्षित करते. त्यामुळे घरातील धनवाढ होईल आणि माता लक्ष्मीची कृपा देखील कायम राहील. बघा, पुढचा उपाय असा आहे की राहू केतूच्या दुष्प्रभावामुळे मुक्ती. जर एखाद्याची राहू केतूची दशा खराब असेल तर त्याला आयुष्यात अनेक अपयशांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची राहू केतूची दशा चांगली नाही तर चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा. घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास त्या झाडाजवळ जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 2 लवंगा घ्या. त्या लवंगाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 8 वेळा उतारा करा आणि त्या जळत्या दिव्यात टाका. लवंग राहू केतूचे दोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर राहू केतूच्या दुष्प्रभावाचा सामना करावा लागणार नाही. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी उतारा केलेल्या लवंगा जळत्या दिव्यात टाकल्यास राहू केतूची दशा सुधारते. त्यामुळे व्यक्तीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतात. हा उपाय करायला विसरू नका आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे भाग्य नेहमी तुमच्यासोबत राहावे तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा 1 दिवस आधी एक कुलूप आणि चावी खरेदी करा. बघा, ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मार्चला ते कुलूप आपल्याला एखाद्या मंदिरात पुजाऱ्याला दान करा. हा साधा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि नवीन संधी उपलब्ध करून देईल. दुसरा उपाय बघा, दुर्भाग्यापासून मुक्ती. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर शनी दोष आहे, मंगळ दोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर चंद्रग्रहण सुरू होताच एक मूठ काळी मिरी घ्या. ती डोक्यापासून ते पायापर्यंत 8 वेळा फिरवा आणि नंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून जाळून टाका. असे केल्याने सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला हलकेपणा देखील जाणवेल.
तिसरा उपाय बघा, घरातील धनवृद्धीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चंद्रग्रहणाच्या वेळी पूजा घरात लाल कपड्यात एक मुठी धने ठेवून त्याची छोटी पोटली बनवा. त्यासोबतच तुपाचा दिवा लावा आणि नंतर ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीच्या बीज मंत्र ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. यानंतर ही पोटली आपल्याला कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा. ही पोटली तुमच्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षाव सुरू होईल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही संकट किंवा आपत्ती येऊ नये, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या अंगणात किंवा मुख्य दरवाजासमोर एक दिवा नक्की लावा. त्या दिव्यात तिळाचे तेल भरा आणि त्यात 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. तसेच चंद्रग्रहण समाप्त होईल तो दिवा एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवून या. हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ग्रहांपासून वाचवेल आणि घरातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद देईल. पहा मंडळी, जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती बराच काळ आजारी असेल, तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर एक मूठ काळी लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 8 वेळा उतारा करा. त्यानंतर त्या लवंगा लाल कपड्यात बांधून ठेवा. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला ती पोटली एखादी मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षूला दान करा. असे केल्यास घरातील आजारी व्यक्तींवरील नकारात्मक ऊर्जा किंवा समस्या लवंगासोबतच निघून जाईल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः पाहाल की आजारी व्यक्ती हळूहळू बरी होऊ लागेल. आता आपण जाणून घेऊया की भाग्यशाली राशींबद्दल. सर्वप्रथम भाग्यशाली रास म्हणजे मेष रास आहे. बघा मंडळी, या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांचा सर्वप्रथम आशीर्वाद त्यांच्यावर होणार आहे, ज्यांचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे. त्यांच्याबद्दल नशिबाचे कुलूप उघडणार आहे आणि त्यांच्या व्यवसायात बदल होणार आहे, ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांचा जो व्यवसाय बंद पडलेला होता, तर या चंद्रग्रहणानंतर आपोआप तो सुरू होताना दिसेल. तुम्ही स्वतः लक्ष द्या. जो व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता, तो पुन्हा वेगाने चालू व्हायला लागेल. भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावरती अशीच होईल. जीवनात अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सर्व बाजूनी पैसा येऊ लागेल. जे शत्रू होते तेही तुमच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतील. या चंद्रग्रहणानंतर ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते, बघा त्या सर्व ठिकाणाहून धनप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनात इतका पैसा येईल की त्याची वाढ तुम्हाला सांभाळणे कठीण होईल. दुसरी अद्भुत आणि आनंददायी रास आहे, ती म्हणजे मिथुन रास. या चंद्रग्रहणानंतर मिथुन राशीच्या लोकांना नोकरी मिळू शकते. जर तुम्ही अधिक नोकरीत असाल तर निश्चितच तुम्हाला पदोन्नती मिळेल. दीर्घकाळापासून दुर्भाग्यामुळे अडकलेली कामे या ग्रहणानंतर आपोआप पूर्ण होऊ लागतील. तुमच्या नशिबाचे दरवाजे निश्चितच उघडतील. दुर्भाग्य तुम्हाला पूर्णपणे सोडून जाईल आणि तुमचा भाग्यकाळ सुरू होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. बघा, कन्या राशीच्या सर्व जातकांसाठी भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद दोन्ही हातांनी बसणार आहे. तुमचे भाग्य प्रबळ होणार आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. जीवनातील सर्व अडचणींपासून बाहेर पडण्याचा तुमचा काळ जवळ आलेला आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर येणाऱ्या मोठ्या अडचणी आणि समस्या हळूहळू संपतील. पुढील रास आहे धनु रास. बघा, धनु राशीचे जे लोक दीर्घकाळापासून आजारी होते त्यांना आता आजारपणातून आराम मिळेल. जे विरोधक आणि शत्रू होते ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात भरभराटी होईल. पैसा आणि समृद्धी वाढेल. जर तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा 7.7चा प्रभाव असेल तर तो सुद्धा त्यातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून जे गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनाही उपयुक्त होईल. मित्रमैत्रिणी, रिलेटिव्ह असतील त्यांना शेअर करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.